तर कसं आहे मित्रांनो, जीवनामध्ये फिरत राहा, कारण आजही आपली जिंदगी झेंडाच आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही काशीद बीच वरती सकाळ सकाळ झोपीतनं टेंट मध्ये बाहेर निघलो. असं चांगलं वातावरण दिसलं, खूपच मज्जा आली. मग नंतर बाहेर टेंटच्या बघतोय तर काय, अरे चा हे पार्सल कोणाचं आहे म्हणलं, घालू दे आपल्याला काय करायचं, चलो आपलं. मग आलो, म्हणलं चला विशाला आम्ही आलो किल्ला बनवाय. मग तेवढ्यात आला डॉगेश भाई, म्हणलं डॉगेश भाई काहीतरी मदत कर, तुला लॉलीपॉप देतो. तर तो डायरेक्ट नाही म्हणला. मग परत मला रिक्वेस्ट केली, जरा लॉलीपॉप देतो लागा तुला, चिकन लॉलीपॉप देतो. मग अखेर त्याने उकरायला सुरुवात केली. कमाएगा तो कल बैठकर खाएगा. अरे अपनी मेहनत पर भरोसा रख, प्यार तो दोबारा भी हो जाएगा. मेरी जान. मग तेवढ्या त्याला थांब म्हणलं, मी जरा साफसफाई करतो, परत उकर. मग त्याने बघतो तो काय परत उकराय सुरुवात, खार 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 खार. तर विशालच्या आधी आपला किल्ला झाला. मग डॉगेश भाई बी खुश झाला, लागला दात काढायला. मग डॉगेश भाई जरा खाली नजर टाकली, पाणी बिणी लागले काय नाही का असं. तर मग चला, मग आता दिसले आपल्याला हे स्टारफिश. मग स्टारफिश कधी बघितलीच नव्हती. चला म्हणलं खोटं बिटा असाय बसले, पण ती जरा वळवळ करत होती. मग वळवळ केल्यावर मग एकदा तोडलं तर त्याच्यामध्ये मला अंडी दिसली. मग विश्वास बसला की स्टारफिश असतंय म्हणून. मग बघितली जरा वरलं खालनं, खेकड्यासारख्या नांग्या होत्या, तिला तोडून पाहिल्या. मग आलो की गोड्याहून घेतला गोडा लावून, टाकडाक टाकडाक करत. मग 2-3 फोटो काढले. हे बघा कसे आलेत फोटो, नक्की कमेंट करून सांगा. मग परत संध्याकाळी येऊन परत घोड्यासोबत फोटो काढले. असे भरपूर फोटो काढले, खिचक्याव करत. मग संध्याकाळी हे साहेब जरा दमले होते, मग त्याचा एक फोटो काढला. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, असं मस्त वातावरण झालं होतं. आणि हे 2 जण अशीच झोपली होती, एक या टेंट मध्ये आणि एक दुसऱ्या टेंट मध्ये. मग म्हणलं तोपर्यंत चला आपण समुद्रामध्ये. मग हे बघा आलो समुद्रामध्ये. तिकडं आपला टेंट लागला होता आणि तिथं गाडी जवळच उभी केली होती आणि आलो समुद्रामध्ये. अभी जा रहे धीरे धीरे, रात को पानी उधर तक गया था पूरा. ऐसा लगा मेरे गोदड़ी में आ रहा है क्या, इसलिए उठ के देखा मैंने तो थोड़ा लंबा था, इसलिए फिर सो गया था. वो अभी इधर आ गया देखो बीच पे. तो जा रहे समुंदर में, तो इधर देखो ना तुम गाइज, ये शंख बिंक पड्या आहे, गारगोटी पड्या आहे. और ये देखो, ही जी 2 ठिकाणं आहेत ना, इथून काहीतरी बाहेर येत होतं, पण समुद्राच्या खारट पाण्याने, हे बघा तुम्ही बघू शकता, समुद्राच्या खारट पाण्याने आणि थंड पाण्याने त्यांची फाटली, ती वर आलेच नाही. जाऊ द्या, मला चला हसू द्या, चांगली गोष्ट आहे. असं थोडं पुढं आलो. पूरा माहौल अच्छा है, वातावरण एकदम भारी होतं. तो गाइस तुम देख सकते हो, इधर भी कुछ है क्योंकि तुम अंधे नहीं हो. ये शायद स्टारफिश लग रहा है मेरे को, वो कल तो था ही स्टारफिश. ये साला क्या है, ये साला झिंगली विंगली कुछ तो दिख रहा है. तो गाइस तुम देख सकते हो क्योंकि तुम अंधे नहीं हो. ओके. मग समुद्राच्या मधोमध थांबून म्हणलं एक असा सीन तुम्हाला दाखव भारी. कसे नुसतं गारगार गारगार. मग आलो समुद्राच्या बाहेर. चला म्हणलं आता काहीतरी न्यायचं म्हणून एक शंख बिंक रंगेबेरंगी खडे घेतले आणि चाललो बाहेर टाकाव करत. ते घेतलं कारण ते मला रंगेबेरंगी आहे ना, वेगळ्या ठिकाणचं दगडी गोळा करायला मला खूपच भारी वाटतं. तर मित्रांनो, जीवनात फिरत राहा, कारण जिंदगी आपली अशी पण झेंडे. खर्च तर आपले रोज होतच असतात, पण काय होतं, आठवणी ध्यानामध्ये राहतात. मग आलो गाडीपाशी टेंट जवळ. बघा असा माहोल आहे इथं. नारळाची झाडे आहेत, नुसती रेती आहे, इकडे टेंट आहे, तिकडे माणूस चाललाय, तिकडे कुत्रं हागतय. असंच आपलं चालत आलो थोडं पुढं. मैं उधर से इधर आया हूँ, समझे, और जा रहा हूँ मैं अपने टेंट के पास जा रहा हूँ. काय करायचं म्हणलं चला आता परत एकदा बीचवर न बघून घ्या तुम्ही. ही काय अजून झोपलेली उठलीच नव्हती गँग. दुसऱ्या कोपऱ्यात विशाल झोपला होता, कारण विशालनी रात्री ड्रायव्हिंग केल्यामुळे दमला होता. तो हेलो गाइस, आप लोग देख सकते क्योंकि आप अंधे नहीं हो. हे 2 वाघ आले, गेलते व्यायाम करायला आणि मी गेलतो समुद्रात फिरायला. मग हे आले, जरा वेळ बसले, मग बाकीच्यांना उठवलं त्यांनी.
आणि हा मागून जो येतोय ना तो रात्री जरा आजारी असल्यासारखं वाटत होतं मला, त्यामुळे तो खूप हळूहळू चालला होता. मग आम्ही आलो नंतर आगारदांडा जेटीला. आता तिथं जायला 1 तास आधीच बाकी होता बोट लागायला, त्यामुळे म्हणलं चला सोडा पाणी घ्यावं. हे देखो हे बघा आता कोणी काला खट्टा पितंय, कोणी काय करतंय, कोणी काय करतंय. मजे ले रही ये अलग ही लेवल का बंदा है. मी पुण्याला मग बोट लागणार होती तेवढ्यात चाललो होतो आम्ही, कारण वरतून खाली पायऱ्या होत्या, पायऱ्याने खाली उतरायचं होतं. सगळी अशी एक्साइट होती बोटीमध्ये जायला, कारण आम्ही चाललो होतो जंजिरा किल्ल्यावरती. मग रेडबुल पेलो, पण रात्रीसारखा स्वाद काय आला ना रेडबुलचा, थोडं तोंड वाकडं झालं. म्हणलं चलो. मग आलो बघा आम्ही खाली बोटीच्या तिथं वाट बघत बसलो. तेवढ्यात बोट आली आणि आम्ही सगळी चालत चालत निघालो बोटकडं. मग बोटमध्ये बसलो, सगळे एकदम खुश होती आणि आमच्या अंकुशदाजीचं फिलिंग ढाकातच होती. हे बघा कसे दिसत आहेत, या डॉन 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 टॅण्याव. मग बघा आम्ही जंजिरा किल्ल्याच्या दिशेने निघालो. आमची गाडी काय पळत नव्हती, बहुतेक गाडी जुनी झाली असेल. जंजिरा किल्ला आहे हा, और मैं बोल भी सकता हूं क्योंकि मैं गूंगा नहीं. सगळा असा खुशीचा माहोल होता, पण आमचं ती एक पाहुणं जरा खूपच नाराज दिसत होतं. बघा बरं एकदा दाजी जमत होतं, दाजी डायरेक्ट थम्सअप करायला लागला. सगळे केस सुरळीत करायला लागले, कारण त्यांना माहिती आहे माझ्या डोक्यावर केस नाहीत. त्यामुळे जाऊ दे, मी पण इग्नोर करतो. असं करत करत मग सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. मग थोड्याच वेळा सगळ्या गप्पा झाल्या की आम्ही पोचलो किल्ल्याच्या पायथ्याला म्हणजेच पाण्यामध्येच सगळं होतं. मग आम्हाला दुसऱ्या बोटीमध्ये शिफ्ट करून ती बोट किल्ल्याच्या पायथ्याजवळ नेणार होती, कारण चारी बाजूला पाणी होतं, रस्ता तिथं अजिबात नव्हता. डायरेक्ट पायऱ्यावरती लँडिंग करायचं होतं. मग थोड्याच वेळा उतरलो, फोटो काढले 1-2, मग आलो वरती. हे बघा असं इथून थोडं डोकून म्हणलं एखादा व्हिडिओ घ्यावा, पण त्यात तेवढ्यापुरती तर फाटून हातामध्येच आली होती. म्हणलं मागून कोण जर धक्का दिला की बाबू भाई तू तर गया काम से. मग आलो बघा तिथून थोडं पुढं आलो. हे बघा असं खूपच असं म्हणजे मेरे अकेले की फोटो लेना, अकेले खींचो, अकेले खींचो, सोचते हुए अजिबात तुम्ही. आणि हे बघा, ही 22 टनाची तोफ होती बरं का. आणि किल्ल्यांच्या पायऱ्यापासून राईटला वरती आलं ना बघा, हे असा सीन दिसतो. आणि तिकडे समोरच्या डोंगराकडे पद्मदुर्ग किल्ला काहीतरी असं आहे, एवढं काय मला कन्फर्म माहित नाही बरं का, पण असं मी ऐकलं होतं. पण मला काय दिसला नाही, कारण थोडंसं धुकं होतं, आम्ही सकाळी लवकर आल्यामुळं. हे बघा खरंच असा किल्ला बांधलेला होता, अप्रतिम असा, तुम्ही बघू शकता. मग असंच आम्ही, हे काका चुकले होते, काकांना म्हणलं वरती जावा आणि डायरेक्ट उडी टाका समुद्रात, तुम्हाला बरोबर साक्षी जागेवर पोच करतील. विषय खाल्लास. मग तिथून आलो थोडंसं पुढं, ते बघू शकता, कारण बघावं तेवढं कमीच होतं. असं बघा ना, ती एवढ्या समुद्राचं पाणी एवढ्या खाली आणि ती समुद्र विहिरीचं पाणी एवढ्या वरती. मग असा नजारा बघण्यालायक होता. इथून बघा, हे दुसऱ्या गावावरून येणाऱ्या लोकांसाठी हे अलग स्टेशन, किल्ल्याकडे येणाऱ्या लोकांसाठी हे वेगळं स्टेशन. तेवढ्याच्या आता वर बघतो काय कोणतरी आवाज येतो. मग बघितलं तर बाई यांनी तिकडून आवाज दिला. मग वरनं बघा हा असा सीन दिसतो. तिथून सर्वांनी फोटो काढले, खाली आलो, बघतो काय एका ठिकाणी मछली आणि एका ठिकाणी काहीच नाही. म्हणलं येतं लेटेस्ट न्यूज आहे, चला तेवढं झालं सर्व. मग तिथून निघालो. परत आहे असं गाडीमध्ये आपलं बोटीतनं आहे असं जो प्रवास केला, येताना तसं जाताना केला. मग आगरदांडा बीचवर जाऊन बोटीमध्ये गाडी टाकली आणि तिथून निघालो आम्ही दिघी जेट्टीला, कारण तिकडून जायचं होतं दिवेआगार बीचवरती. मग हे बघा तिथून दिघी जेट्टीमध्ये आम्ही उतरलो. हे बघा अशी गाडी बाहेर काढायची. हे पहिला क्रेटामध्ये ड्रायव्हर बसला तर
मग आली आमची बाह्याची बारी. मग आली बाह्याची मग तिथून गाड्या काढून थेट गेलो बघा मी दिव्यागर बीच वरती. इथं असा सनसेट भारी झाला होता आणि तुम्ही माझ्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला बघू शकता. यांना तुम्ही कुठेतरी बघितलं असेल. तुम्हाला यांच्याकडे बघून काय वाटतंय? तेवढ्यात हे गाडी पार्किंग करून विशाल आला बघा, मायकल जॅक्सन. मग थोडा वेळ इकडं तिकडं बघितलं कारण आता सगळं मन भरलेलं होतं. आता तेवढ्यात माझ्या मागून एक मुळव्यात उठलेला प्राणी दिसला मला. टाण्याव. मग फोटो काढले आणि मग निघालो बघा घराकडं. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. धन्यवाद. चला धन्यवाद. मिलेंगे फिर दूसरे ब्लॉग में. ये देखो आप